लाडक्या बहिणींना नमस्कार. सध्या आपण बघतो की लाडक्या बहिणींसाठी ई-के-वाय-सी पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. पण ही ई-के-वाय-सी आहे ही पूर्णपणे अर्धवट महिलांसाठी आहे. कारण की ही योजना फक्त ज्या महिलांनी म्हणजे 31 डिसेंबर 2025 जी डेडलाईन दिली होती, या अगोदर ज्या महिलांनी चुकीचे फॉर्म सबमिट केले आहे, म्हणजे फॉर्म तर सबमिट केला आहे, परंतु तो चुकीचा झाला आहे किंवा ऑप्शन चुकीचे झाले आहे, त्यामुळे ते अपात्र ठरल्या. तर त्याच महिलांसाठी पुन्हा एकदा आता ई-के-वाय-सी सुरू होणार आहे. पण ज्या महिलांनी 31 डिसेंबर 2025 रोजी के-वाय-सी करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांचा फॉर्म सबमिट झालेला नाही किंवा महिलांना के-वाय-सी करताना त्यांना ओ-टी-पी आला नाही किंवा विविध टेक्निकल प्रॉब्लेम होते. या विविध टेक्निकल प्रॉब्लेममुळे त्यांचे फॉर्म सबमिट झाले नाही. त्या महिलांना यावेळेस चान्स मिळणार नाही. तर आता आपण बघतो की ई-के-वाय-सी कोणासाठी आहे? आपण बघितलं की ज्या महिलांनी मागील फक्त जो चुकीचा फॉर्म भरला होता त्यांच्यासाठीच ही ई-के-वाय-सी आहे. पण आपण सरळ बघू शकतो, सध्या ज्या महिलांचे फॉर्म सबमिट झालेले नाही, त्यांना विविध प्रॉब्लेम होते, अशा खूप लाखो महिला अजून या स्कीममधून अपात्र ठरलेल्या आहे. तर खरं तर सरकारने ही जी ई-के-वाय-सी होती ही सरसकटच करायला पाहिजे होती. आता ज्या लाडक्या बहिणींना याचा लाभ भेटलेला नाही, जेव्हा आपण लाडक्या बहीण वेबसाईटवरती जातो आणि आपला आधार क्रमांक टाकतो ई-के-वाय-सी करण्यासाठी, तर ते सरळ आपल्याला एक मेसेज देतं की तुम्ही यासाठी अपात्र नाही किंवा तुमच्या या यादीमध्ये तुमचं नाव नाही. पण त्यांनी सरळ आता सेटिंग करून ठेवली आहे. ज्या महिलांनी करेक्शन फॉर्म ज्यांचं करेक्शन आहे त्यांच्यासाठीच हा फॉर्म भरता येणार आहे. पण न फॉर्म भरणाऱ्या महिलांचं किंवा मागील वेळी सबमिट न झालेल्या महिलांचे प्रमाण प्रचंड आहे. त्यामुळे आता ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळाला नाही, त्या महिलांनी काय करायचं ते सांगतो आता. आता लाडकी बहीण योजनेवरती हेल्पलाईन म्हणून एक डेस्क आहे. तुम्ही त्यावर जा, त्याच्यावरती कॉल करा किंवा त्याच्यावर ईमेल आय डी आहे, वेबसाईट आहे, त्यावर तुम्ही मेल पाठवा. नाहीतर ज्या महिलांना हे शक्य नाही, तुम्ही आपल्या जवळपासच्या महिला बालविकास विभागाला जा, तिथे अर्ज करा. त्यांना सांगा की मागच्या वेळेस म्हणजे 31 डिसेंबर 2025 रोजी आम्ही ई-के-वाय-सी करण्याचा प्रयत्न केला, पण विविध टेक्निकल इश्यू होते, ओ-टी-पी येत नव्हता, फॉर्म सबमिट होत नव्हता, म्हणजे डॉक्युमेंटचे ते घेतच नव्हतं. असे विविध जे तुम्हाला रिअल प्रॉब्लेम आले ते तुम्ही त्याच्यावर अर्जामध्ये टाका आणि आपल्या महिला बालविकास विभागामध्ये सबमिट करा अर्ज. जोपर्यंत महिला तुम्ही असे 1000-2000 अर्ज जाणार नाही, तोपर्यंत ते दखलच घेणार नाही. कारण की त्यांना माहिती आहे करेक्शन महिलांपेक्षा ज्यांनी फॉर्म भरलेला नाही त्यांची संख्या खूप प्रचंड आहे. त्यामुळे त्यांनी मुद्दामहून फक्त काय काढलं की ज्या महिलांनी करेक्शन फॉर्म म्हणजे चुकीचं आहे त्यांच्यासाठीच ही पुन्हा एकदा ई-के-वाय-सी असणार आहे. खरं तर महिलांना हा समान न्याय मिळालेला नाही. सरसकट महिलांना न्याय मिळायला पाहिजे होता. परंतु हा सरकार काय करतो की ही योजना बंद करण्यामुळे म्हणजे आता काही जे उठाव झाले होते, मोर्चे झाले होते, यामुळे आता सरकारने ई-के-वाय-सी सुरू केली. पण ही काय केली, पुन्हा एकदा अर्धवट केली. का केली? कारण की महिलांनी आवाज उठवला होता. आता त्यांना माहिती आहे की महिला आक्रमक झाल्या किंवा जे इलेक्शन आलं होतं, तर या इलेक्शनमुळे देखील त्यांनी आता पुन्हा ई-के-वाय-सी सुरू केली. पण ही काय केलं की अर्धवट केली. हा महिलांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करताय. आता महिला तुम्ही फक्त जे हेल्पलाईन नंबर आहे त्याच्यावरती कॉल करा. स्थानिक जे आमदार खासदार आहे यांना सांगा की महिलांना समान न्याय द्या. ओके, अर्ज करताना काय करायचं, महिलांना समान न्याय द्या आणि टाकायचं खाली टाकताना टाकायचं व्यवस्थित की बा आम्ही ॲप्लिकेशन करत होतो, वेबसाईट हँग होते किंवा वेबसाईट लोडिंगवरती होती, ओ-टी-पी येतच नव्हता, यामुळे आमचा फॉर्म सबमिट झाला नाही. ही चुकी आमची नाही. तुम्ही एकतर तोंडी सांगू शकता किंवा लेखी द्या. म्हणजे जेवढ्या प्रमाणात तुम्ही लेखी द्याल ना, तेवढ्या प्रमाणात हा जास्त प्रभाव पडेल. आणि ज्या लाडक्या बहिणींना मेल पाठवणे शक्य असतं त्यांनी मुख्यमंत्र्यांना मेल पाठवा. आदिती तटकरे ज्या महिला बालविकासाच्या मंत्री आहे, आदिती तटकरे यांना मेल पाठवा. उपमुख्यमंत्री यांना मेल पाठवा. तुम्हाला जो मेल आय डी आहे तो नेटवरती सहज सेकंदाच्या आत मिळून जाईल. तर तुम्ही तो सर्च करून तो पाठवा. जोपर्यंत महिला हे करणार नाही तोपर्यंत हे शक्य होणार नाही. आणि आपण देखील एक सध्या आता मेल तयार केला आहे. मी तुम्हाला लगेच 1-2 दिवसात टाकणार आहे व्यवस्थित कसं फॉर्मॅट करायचं, काय करायचं. तर तोपर्यंत तुमच्या परीने तुम्हाला जसं तुमचं प्रयत्न करता येईल त्या पद्धतीने तुम्ही नक्की प्रयत्न करा. धन्यवाद.